ओम नमो ज्ञानेश्वराय।
या हिंदू धर्मामध्ये खऱ्या अर्थाने या जगाला महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे आणि जगात आणि लक्ष लागलं होतं खऱ्या अर्थानं 22 जानेवारीला प्रभू रामचंद्रांचं आणि अयोध्येमध्ये अवतरण झालं. खऱ्या अर्थानं अंतःकरणाचा भाव विकसित करण्यासाठी तुमच्या आमच्या आणि प्रेमाला उधाण आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ज्यावेळी भगवान परमात्म्याच्या दिवशी जन्माला आले त्या असणाऱ्या दशरथ राजांच्या पोटी जन्माला आल्यानंतर प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि अयोध्येमध्ये दिवाळी साजरी केली. दिवाळी तीच दिवाळी परत एकदा 22 जानेवारीला आपल्या या महाराष्ट्राने नव्हे तर जगाने साजरी केली. त्याचं कारण असं आहे की धर्माची उंची वाढवण्याचा प्रयत्न करत असताना त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि म्हणून जगतवंदिनी तुकोबराया आजच्या या अभंगातून तुम्हाला उपदेश करत असताना सांगतात की धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्मरक्षामया अवतार घेतली. खऱ्या अर्थानं त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि अवतार परत परत तो भगवान परमात्मा घेत असतो. आपणही थोडंसं कीर्तनाला विलंब झालेला आहे. अधिकचा वेळ न घेता तुम्हा आम्हाला मायबापांना खऱ्या अर्थानं त्या भगवंतावरती प्रेम आहे. आज या ठिकाणी उत्कृष्ट गायक वादक आहे आणि ही परंपरा गेल्या वर्षी महाराज थोडासा अंतःकरणाचा भाव निघून झाला. असं वाटलं दरवर्षी याच मंदिरामध्ये कीर्तन करावं. हे जे संयोजक मंडळी आहे आदरणीय महाराज असतील, भाऊ असतील किंवा पाटील असतील, सर्व मंडळींनी या ठिकाणी दरवर्षीच मला इकडे देतात. गेल्या वर्षी महाराजांना चुकून बोलून गेलो की कधीतरी तिकडं घ्या इथंच कुठपर्यंत. पण यंदाही परत इथं का आल्यानंतर डोळे घातले आणि भगवंताला विनंती केली बाबा परत इथंच आहे. देव म्हणतो तुला मी सोडणार नाही. विठ्ठला आदरणीय हरिभक्त महाराज गोपीनाथ बाबा भुजकर असतील, पुंडलिक बाबा असतील, त्यांचे सहकारी मित्र असतील, यांचा आवाज आपण ऐकतोय आणि तिकडे येणारा आवाज आणि इकडे येणारा आवाज थोडा तफावत. इथं मला जेव्हापासून फेटा बांधता येत होता तेव्हापासून प्रभू रामचंद्रांची सेवा आणि मारुती रायाच्या कृपेने भक्तीची वाट मला दाखवण्याचं काम या सैनिकांनी केलं. आजपर्यंत इथं तुम्हाला वाटत असेल की ही सिस्टम कमी आहे, तसं नाही. मला अजून मी स्वरात येत नाही म्हणून तोपर्यंत ते म्हणले बाकीच्यांना आवाज राहू नये, आपल्या आपल्याच असावा आणि म्हणून हे नियोजन केले. आता पुढल्या वर्षी म्हणजे महाराज या वर्षी लक्षात आले तुमचा जरा स्वर कुठं तरी लागायला लागला. पुढल्या वर्षी माझं नियोजन मोठं होईल. असो मला त्याच्याकडे जायचं नाही. भगवान परमात्म्याची कृपा आहे. प्रभू रामचंद्र मला सोडत नाही की तुम्ही इथंच खऱ्या अर्थानं सेवा करावी. कारण जगामध्ये कुठेही जाऊन मोठं होता येईल पण भगवंताच्या लाडामध्ये मोठं आणि छोटं मात्र नाही. भगवंताच्या प्रेमामध्ये मोठं आणि छोटं कोणी नाही. आणि म्हणून या ठिकाणी भक्ती करत असताना सनातन हिंदू धर्माने शास्त्राने साधू संतांनी आपल्याला 3 गोष्टी सांगितल्या. राजा हो, पहिली गोष्ट पाळायची असेल तर देव पाळा, देवाला समजून घ्या, देवासाठी काही करता आलं तर करा. दुसरी गोष्ट देव, देश आणि धर्म. देशासाठी काय करता येईल ते पहा. आपण मेजर साहेबांचं त्या दिवशी कीर्तन ऐकलं, देशासाठी काय केलं हे आपण अनेक वेळा ऐकलं. आता धर्माचा विचार राहिला. देवासाठी प्रत्येक दिवशी कार्यक्रम सुरू आहे. प्रत्येक जण देवाचं आणि गणित सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण आज देवाला रामचंद्र जन्माला येतात. अनेक कथाभाग आहेत. वास्तविक पाहता काल्याचं कीर्तन असू द्या किंवा राम जन्माचं कीर्तन असू द्या, कृष्णाचा आणि चरित्र असू द्या, ही चरित्र अशी आहे की आपले अनेक आयुष्य गेले तरी खऱ्या अर्थानं ते चरित्र पूर्ण होणार नाही. आपण काय सांगावं, काय वर्णन करावं. अरे त्याचं वर्णन करायला वेद गेला, वेद जाणून गेला पुढे आम्हाला त्याचं काय वर्णन करावं. अहो सहस्रमुखाचा वर्णिता झाला तो भगवान परमात्मा सुद्धा शेष आणि असणारा तो भगवंत सुद्धा त्याचं वर्णन करायला गेल्यानंतर शिरला नवे नवे त्याची जीवा दुभंगली आणि त्याला मात्र वर्णन करतात.
खऱ्या अर्थानं तो पंढरीचा असणारा राजा, तो भगवान परमात्मा भरून करून या जगतामध्ये उरलेला तो भगवान परमात्मा जर बारकाईने पाहिलं तर त्याची मात्र सीमा लागत नाही, त्याला मात्र जाणता येत नाही आणि तो मात्र तसा करणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा अनेकदा भगवान परमात्मा तसा येत नाही. वास्तविक पाहता जर बारकाईने पाहिलं महाराज, हे जे चाललंय आता खूप चांगलं आहे. आज माहीत तरी आहे, तुकोबरायांच्या काळातली भूमिका जर लक्षात घेतली तर माहिती नव्हते. अहो कुठंतरी दिवा लावावा, त्याच्या समोर कीर्तन करावं, याने घोळ केलाय, याने एवढा घोळ केलाय की ऐकतात पण ऐकत नाही. नाथबाबा मात्र थोडेसे रागवले. नाथबाबा शांतीचं ब्रह्म असणारे नाथबाबा रागवले, म्हणले इथं ऐकलं नाही ना तर मग न ऐकती, हो न ऐकती इथं, कारण लक्ष त्याच्याकडे नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या खिशामध्ये असणारा मोबाईल, त्याच्यामध्ये एकदा नंबर सेव्ह केला की कुणाचा नंबर पाठ करायची गरज पडत नाही. भाडे पाठ करायची गरज नाही. गुणिलेचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर आलंय. आता आम्ही गणित डोक्यात ठेवत नाही, मोबाईल नंबर डोक्यात ठेवत नाही, तसं आम्ही देव डोक्यात ठेवत नाही, कारण मोबाईल खिशामध्ये आहे, सगळं मिळतंय. आता गाथा पाठ तुम्ही महाराज केली, धन्यतेचे आहात तुम्ही, कारण तुमचा काळ आता निघून जातोय. परंतु पुढची पिढी मात्र आता गाथेच्या पाठांतराच्या भानगडीत पडत नाही. तुम्ही फक्त नाव सांगा, तो अभंग 2 मिनिटात तुम्हाला दाखवतात. वाचायची गरज राहिली नाही, पाठांतराची गरज राहिली नाही. मग अध्यात्म ज्ञानाकडे जात असताना, त्या भगवंताकडे जात असताना, त्या तत्वदर्शन आत्मदर्शन करून घेण्यासाठी मग मात्र कोणाला वेळ नाही. आणि वेळ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत धर्माचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहत होतो की भगवान परमात्मा देव खऱ्या अर्थानं संत स्वेच्छा प्रारब्धाने जन्माला येतात, मनुष्य पराच्छा प्रारब्धाने जन्माला येतो आणि देवाला मात्र आणावं लागतो. आपण तुम्ही आम्ही जन्माला आलो, ढकलून दिलो यावंच लागलं, कारण तुमचं आमचं कर्म वासना आणि पाप पुण्य शिल्लक होतं. त्या निमित्ताने तुम्हाला जन्माला यावं लागलं. संत मात्र येतात तुमच्या आमच्या उद्धारासाठी. संत जन्म घेतात आणि भगवान परमात्म्याला मात्र आणावं लागतो. त्याचं कारण कधी येतो भगवान परमात्मा हा जर विचार केला तर ज्यावेळेस धर्मावरती ग्लानी येते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानं तदापि. आपण सर्वांच्या होत आहे की भगवंत त्यावेळेस येतो ज्यावेळेस धर्मावरती ग्लानी येते. तुम्ही म्हणाल धर्मावरती ग्लानी, धर्म 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 आहे तरी काय? खरा तो एकची धर्म जगाला प्रेमात व्हावे, हा धर्म जरी संत संतांनी सांगितला. ज्या प्रणालीमध्ये जीवाची निकोप आणि संस्कारशी वाढ होते त्याला धर्म म्हटलं जातं. पण धर्मावरती ग्लानी येते, कशावरून ओळखावं धर्मावरती ग्लानी आली? आता जर पाहिलं परिसरामध्ये, तुम्ही आम्ही धर्माचा विचार केला की लगेच लक्षात आलं, माय बापांच्या वडील मंडळींच्या लक्षात आलं की खऱ्या अर्थानं धर्मावरती ग्लानी यायला लागली. कलियुगाचं आणि पूर्वार्ध सुरू झाला आणि मग मात्र या धर्माचं वाटोळं होतं की काय अशी वास्तविक पाहता साधू संतांचं वाटोळं चाललंय. तुमच्या आमच्या लक्षात येत नसेल तर मी जाणीवपूर्वक तुम्हाला आठवण करून देतोय की ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येते तो धर्माचा ऱ्हास होत चाललाय, धर्माचं वाटोळं होत चाललं, धर्म संपत चाललेला आहे याची जाणीव 2 गोष्टींनी होते माझ्या. 2 गोष्टीने आपल्याला जर पाहायचं असेल तर 2 गोष्टी आहेत. म्हणले पहिली गोष्ट संतांचं साधूंचं वाटोळं होत चाललंय. याचं जर गणित लक्षामध्ये तुमच्या आमच्या आलं तर बरोबर होईल. कारण इथं
या जगतामध्ये आज परिस्थिती अशी आहे, खऱ्याचं खोटं लबाडाचं मोठं आहे. इथं मात्र परिस्थिती अशी आहे की आता ऋषीमुनी साधू संतांचं कोणी ऐकत नाही. मी मगाशी बोलून गेलो, ऐकत नाही, ऐकल्याशिवाय राहत नाही, माना हलवल्याशिवाय राहत नाही. पण जे ऐकायला पाहिजे ते मात्र खरं पटत नाही आणि खोटं मात्र सुटत नाही बाबा. आणि म्हणून पहिली कारण मीमांसा त्याच्यामध्ये शास्त्रकार अशी लिहितात, ज्यावेळेस साधूंचं कोणी ऐकत नाही, संतांचं कोणी ऐकत नाही, त्यांच्या अंतःकरणाचं दुःख तेवढंच आहे, तेवढंच दुःख आहे. आणि म्हणूनच नाथबाबा असलेले अनेक संत महात्मे चिडले, रागवले आणि समजून सांगण्याचा प्रयत्न केला. काय ऐकायचं, त्या संतांनी काय सांगावं? अरे तुमच्या हिताचा उपदेश करत असताना त्या संतांनी आम्हाला सांगावं. इथंही पहा, सहज काय की महिलांना सहज सांगावं की सहज सांगावं, त्या मायबापड्यांना सांगावं पतीचं दर्शन घे. याच्यात काय वाईट आहे? कीर्तनातून सांगितलं जातं, संत महात्मे सांगतात, ऐकतील तर नवल काय, एवढंच काय बाबा. आता जर आपण सहज पाहिलं तर अनेक महिला मायबापांच्या आणि डोक्यावरती पदर नसतात. साधू संतांनी हिताचा उपदेश करावा, पण हित मात्र रुचत नाही, पटत नाही. किती सांगितलं तरी न ऐकत निवडकीचे प्रदेश सुंदरीचे रडते. अरे बोलायला सुद्धा कठीण वाटते अशी भाषा आहे. आणि म्हणून संतांचं मायबापावर तुम्ही ऐकत नाही. अरे देव समजून घ्यायची भूमिका लक्षात आली, तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तुकोबरायांनी प्रत्येकाच्या दारात जावं आणि सांगावं, तो राम, तो भगवंत मी घेऊन आलो आहे, घ्या, देव घ्या कोणी. पण तिथं मात्र आम्ही गैरहजर आहोत. आम्ही म्हणतो देव न लगे देव, देव न लगे ग्लानी आल्यानंतर काय माहिती आहे? पहिलं कारण सांगितलं की हे जे आणि साधू संतांचे विचार ऐकायला कोणी तयार नाही, कारण त्याच्यावरती परत ग्लानी येणार आहे. आणि म्हणून संत मात्र संपत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. संत मात्र थांबत नाही, साधू मात्र थांबत नाही. कारण संत बीज पडले नाही जुग गे अनंत युग गेली, अनंत युग गेली. संत बीज पलटले नाही की प्रत्येक अवतारामध्ये परत ते संत जन्माला येतात आणि जन्माला येऊन पुन्हा आम्हाला परत उद्धारण्याचा मार्ग धरतात. मायबापावर सावध
अगदी अर्धा तास आपल्याकडे शिल्लक आहे. बस किती? अर्धा तास. वास्तविक आता आजी मला म्हटल्या, महाराज आवाज येत नाही. म्हणलं आवाज तुम्हाला येणार नाही, कारण आम्ही आवाज वर सोडतो. गीत कीर्तनात इथं मंदिरात आवाज माझा आवाज झाला, तो आवाज आम्ही वरती पाठवलाय. तुम्ही नाही ऐकलं चालेल, पण भगवान परमात्म्याला ऐकलं एवढी इच्छा आहे. चला चांगलं लक्ष द्या मनात आहोत. आज ज्यांच्या 9वीच्या कीर्तन जन्माच्या प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा होत आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा होत असताना या कलियुगामध्ये असे संत जन्मला आहे. त्यांनी रामायण लिहित असताना पैठण निवासी असणारे शांतीचे ब्रह्म आणि एकनाथ महाराज रामायण लिहायला सुरुवात केली आहे. लक्ष प्रभू रामचंद्र आणि त्यांचं रामायण लिहिण्याचं कारण लक्ष देऊ. नाथबाबांनी दिवसभर रामायण लिहावं आणि संध्याकाळी मंदिरामध्ये यावं आणि ते रामायण सगळ्यांना वाचून दाखवावं, समजून सांगावं, कुठून सांगावं. दररोज असाच प्रसंग चालतो. पण एक असं बाबा मधी बसलेलं असायचं. ज्यावेळेस पुढं नाथबाबांनी रामायण लिहिलेलं सांगायचा प्रसंग यावा आणि त्या महात्म्याच्या डोळ्यात खळखळ अश्रू वाहावे. एक चित्त करून त्या भक्तीमध्ये लीन व्हावं. तुकोबरायांनी सांगितल्याप्रमाणे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. या न्यायानं अखंड त्या रामायणामध्ये चिप्प चिप्प भिजलेला तो भक्तीमध्ये असणारा एक सद्ग्रस्त समोर बसलेला आहे. दररोज रामायण सुरू आहे. नाथबाबांनी दिवसभर रामायण लिहावं आणि संध्याकाळी मायबापांच्या समोर आणि मंदिरात येऊन सांगावं असा प्रसंग अनेक दिवसापासून चालला आहे. एक दिवस त्या रामायणाचा प्रसंग लिहित असताना रामानं आणि वनवासामध्ये असताना सीतामाईला सोडून रामाच्या पाठीमागं अनेक सीतामाई माझ्या समोर बसलेल्या आहेत. अनेक सीतामाईंना असं वाटतं की आता रामापेक्षा महत्वाचा हरी नाही, कारण त्याच्यावरती सोन्याचं कातडं आहे. सोन्याच्या कातड्यामागं सोन्याच्या पाठीमागं लागलेल्या काही घरच्या सोन्याच्या, काही बाहेरच्या सोन्याच्या मागं लागलेल्या सीतामाई आहेत. त्यांना विनंती करतो की तुमच्या जीवनामधला राम संपला, तुमच्या जीवनामध्ये पतिरूपी राम जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या जीवनात राम आहे. तो पतिरूपी असणारा राम ज्या दिवशी जातो त्या दिवशी तुमच्या आयुष्यातला राम संपून जातो. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. म्हणून असणाऱ्या त्या सीतामाईच्या जीवनामध्ये आलेल्या प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भाऊजींना खऱ्या अर्थानं हरणाच्या पाठीमध्ये पळवलं. सीता मातेला असणाऱ्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये रामाने उचललं आणि नेऊन ठेवलं अशोक वाटिकेमध्ये. इथपर्यंतचा प्रसंग झालेला तर आणि असणाऱ्या त्या अशोक वाटिकेचं वर्णन करत असताना आणि रामायणकार नाथबाबा लिहितात की खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या अशोक वाटिकेमध्ये आणि सर्वत्र सुंदर वर्णन करत असताना असं झाड होतं. सीतामाई अशा झाडाच्या खाली बसलेली होती, बाजूला अशा आणि सीतामाईवरती सीतामाईचं रक्षण करण्यासाठी, सीतामाईवरती लक्ष ठेवण्यासाठी अनेक दाशा त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आणि तिथे एक असणारा जास्वंदाचा वृक्ष होता, झाड होतं. आणि त्या जास्वंदाच्या वृक्षाला पांढरी सफेद रंगाची फुलं होती. असं म्हटल्याबरोबर समोर बसून ज्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे त्यानं धडकन उठला, म्हणला रामायण बंद करा. कोणाला सांगतोय? अरे मलाही सांगितलं अनेक जणांनी. म्हणजे महाराज देवाचं सांगायचं असेल तर हे सांगा, कीर्तनामध्ये आध्यात्मिक ज्ञान, आत्मज्ञानाचा जर पसारा मांडायचा असेल, आत्मज्ञान बिन नर भटकत है कहा, मथुरा कहा काशी. अरे माऊली ज्ञानोबरायांनी सांगावं, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. तो प्रभू रामचंद्र समजून सांगत असताना त्या म्हाताऱ्यानं तटकन उठल्याबरोबर सांगितलं हे बंद करा. म्हणजे त्याचं कारण काय, बंद होऊ शकत नाही. रामायण चाललेलं आहे, काय करायचं, रामायण चाललेलं आहे. आणि रामायणाचा प्रसंग वर्णन करत असताना त्याच्यामध्ये पांढरी फुलं नव्हती हे सांगितलं. आणि उठल्याबरोबर त्या असणाऱ्या वयोवृद्ध बाबांनी सांगितलं तिथं सफेद फुलं नव्हती. ते म्हणजे सफेद होती.
नाथबाबा म्हणतात सफेद होती, तो म्हणतो सफेद नव्हती. दोघांचं आणि भांडण सुरू झालं. भांडण सुरू झाल्यानंतर पुरावा काय असा प्रसंग ज्यावेळेस आला त्यावेळेस असणाऱ्या त्या रुद्रानं स्वरूपामध्ये साक्षात मारुतीरायाने स्वतः दर्शन दिलं. म्हणजे मी तिथं उभा होतो, ती पांढऱ्या रंगाची फुलं नव्हती, मी सगळं पाहिले. आणि नाथबाबांच्या रामायणाला मारुतीराया समोर बसलेले असायचे. एवढा अधिकार खऱ्या अर्थानं नाथबाबांचा होता. असा प्रसंग आल्यानंतर दोघांचं मारुतीराया साक्षात स्वरूप दर्शन झाल्यानंतर सुद्धा नाथबाबा आपल्या वचनावरती ठाम होते. नाथबाबांनी सांगितलं वचन बदलणार नाही. पांढऱ्याच रंगाची फुलं होती. दोघांमध्ये भांडणं सुरू झाले. म्हणले भांडणं मिटवण्यासाठी आता कोणाला बोलवावं, याच्यापेक्षा मोठं कोणीतरी पाहिजे. आणि म्हणून तिथं कोणाला बोलवावं म्हणून सीतामाईला पाचारण केलं. मारुतीरायाने स्मरण केल्याबरोबर सीतामाई त्या ठिकाणी आल्या. कारण रामापुढे बोलण्याची ताकद ज्येष्ठ जे मोठा आहे. आता पाटील साहेबांकडे पाटलांकडे बोलण्याची ताकद होत नाही. म्हणून आम्ही आपलं बाबाला महाराजांना तुम्हीच मारुतीराया काहीतरी आमची विनंती तिथपर्यंत पोहोचवा अशी भूमिका असल्यामुळे आईला बोलवलं गेलं. सीतामाई आल्यानंतर आता ते भांडण मिटणार. सगळे श्रोतेवर्ग लक्ष देऊन आहेत. आता हे भांडण मिटणार. नाथबाबा म्हणतायत फुलं पांढऱ्या रंगाची आहेत तिकडे असणाऱ्या, आणि मारुतीराया म्हणतात ते केशरी रंगाची आणि खऱ्या अर्थानं भगवी फुलं आहेत. आता मात्र ते भांडण मिटत म्हणून सगळे श्रोते वर्ग सीतामाईकडं आज दर्शन सीतामाईचं होत आहे. अंतकरणामध्ये भाव विभोर असणारे ते भाविक पाहायला लागले. सीतामाईला राजानंतर विचारलं, सीतामाई तुम्ही सांगा, आमचा प्रश्न असा आहे की तुमच्या पाठीमागे असणाऱ्या त्या जास्वंदाची फुलं कशी होती? सीतामाई म्हणजे कशी होती? कशी होती मायबाप? पिवळी होती. आता मात्र परत प्रश्न वाढला की मारुतीराया म्हणतायत लाल होती, केसरी होती. नाथबाबा म्हणतायत पांढरी होती. आता सीतामाई आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ती जी फुलं होती ती पिवळी होती. आता हे मिटवायचं कसं? अनेक जणांना प्रश्न या कलियुगामध्ये पडला, पैठणमध्ये पडला, नाथबाबांच्या समोर पडला. आणि पडल्यानंतर काय करावं, हे मिटवावं कसं? आणि म्हणून याच्यावरती आता म्हणजे पर्याय राहिला नाही. आता बापालाच बोलवावं लागतं. प्रभू रामचंद्रांची आणि विनवणी केली भगवंताला, आवाहन केलं गेलं. मारुतीरायांना काय अशक्य आहे? काय भक्तीच्या त्या वाटा मारुतीरायांना विनंती केली, प्रभू रामचंद्रांशिवाय हे भांडण मिटणार नाही. आता रामांनाही प्रश्न पडला, यांच्या बाजूने बोलावं तर हे नाराज आहेत, यांच्या बाजूने बोलावं तर हे नाराज आहेत. पत्नीकडनं बोलावं तर मारुतीराया माझा प्रिय आहे, मारुतीरायाकडनं बोलावं तर या कलियुगामध्ये संतांना कोणी मानणार नाही. नाथबाबांसारखं बोलावं, मारुतीरायासारखं बोलावं, सीतेमाईसारखं बोलावं. आता मात्र रामचंद्र भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाल्यानंतर त्यांनी डोळे बंद केले. आता कोणाकडे न पाहता प्रभू रामचंद्र म्हणतायत लक्ष देऊ नाही का, लक्ष देऊ नाही का माय बापा? प्रभू रामचंद्र सांगतायत सीते तू जे म्हणती तेही नाही, मारुतीराया तू जे म्हणतोय तेही नाही, पण नाथबाबा जे म्हणतायत ते खरं बोलतायत. असं म्हणल्यानंतर सगळ्यांचा मूड गेला. म्हणजे मारुतीराया म्हणले आजपासून राजीनामा मी परत तुमच्याकडे येत नसतो. सीतामाई म्हणले उद्यापासून डबा कंपनीत जायचं असेल तर मिळणार नाही. सीताबाईचं कठीण काम आहे, कारण राज हट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट मात्र कठीण आहे. म्हणून सगळ्यांना गप्प करत असताना खरं सांगू म्हटले त्याचं कारण असं आहे की मारुतीरायांना विचारलं, तुम्ही ज्यावेळेस त्या फुलांकडे पाहत होते त्यावेळेस तुम्ही गेले सीतेच्या नंतर. कधी गेले? सीतेच्या नंतर. सीताई तिथं गेली, सीताई तिथं गेली, त्याच्या आधी फुलं तिथं होते. फुलं जशी होती तशी तुम्हाला दोघांनाही दिसली नाही. त्याचं कारण असं आहे की सीता ज्यावेळेस चोरून नेली, चोरून नेल्यानंतर सीतेने अन्नत्याग केला आणि उचललेली सीता अन्नत्याग करून त्या ठिकाणी असणार आणि अनेक दिवसाचा उपवास करला, आजारी पडली, गोळी सुद्धा घेतली नाही तिनं. सीतेने रावणाच्या इथं गोळी सुद्धा घेतली नाही. आणि म्हणून सीतामाईला सांगितलं तुम्हाला कावीळ झाल्यासारखी झाली आणि कावीळ झाल्यामुळं तुम्हाला हे जग पिवळं दिसायला लागलं. मग फुलं कशी पांढरी दिसतील? अहो ते फुलं सुद्धा पिवळी दिसते. मग मात्र प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला शांत केलं. आपलं गिऱ्हाईक कधी शांत करता येतो?
आपलं असलं तर, नाही तर शांत होणं कठीण आहे. विठ्ठला आता प्रश्न राहिला मारुती गायला शांत करावा. मारुती गाया दास आहे, परंतु मनामध्ये निर्माण झालेली शंका जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शांत होणार नाही. मारुती गायला सांगितलं, देवा अरे हनुमंता, तू भक्ती करतोस माझी, माझ्यावरती प्रेम करतोस ना, ऐक तो मला जमणार नाही. आजपासून राजीनामा, कितीही प्रेम असू द्या, पण माझ्या विरोधात तुम्ही जर बोलत असाल तर काय करून फायदा आहे? एवढं तुमच्यासाठी करावं, अहो सर्वस्वाचा त्याग केला तरी तुम्ही तसंच करता. मारुती रायाला सांगितलं, बाबा ज्या दिवशी सीतामाईनं भांगामध्ये कुंकू भरलं त्या दिवशी तुम्हाला विचारायला आला. आधी माईला विचारलं, माई भांगामध्ये कुंकू भरलं याचं कारण काय? त्याला सिंदूर म्हणतात. ते सिंदूर भरल्यानंतर त्या सीतामाईनं सांगितलं, माझ्या पतीचं आयुष्य या सिंदुरानं वाढलं. हे कुंकू भांगामध्ये भरल्यानंतर माझ्या असणाऱ्या पतिराजाचं आयुष्य वाढलं. आणि त्या दिवशी मारुती राया तुम्ही पुढं काय केलं? मारुती रायाने सांगितलं, देवा मला ज्या वेळेस सीतामाईनं सांगितलं की माझ्या पतीचं आयुष्य वाढतं आणि तुमच्यासाठी मी काय नाही केलं, पळत पळत गेलो आणि शेंद्राचा असा मोठा ढोक केला आणि त्याच्यामध्ये उडी टाकली. उडी टाकल्यानंतर मारुतीने विचारलं, ते शेंदूर तुझ्या पूर्ण शरीराला लागला, बरोबर आहे? देवा बरोबर. ज्यावेळेस पूर्ण शरीरामध्ये त्या आणि शेंद्रामध्ये उडी टाकल्यानंतर हे जग सुद्धा तुला लाल दिसायला लागलं, भगवा दिसायला लागलं. म्हणून तुला भगवी दिसली, सीतेला पिवळी दिसली, पण नागबाबांना मात्र यथार्थ पांढरी दिसली. ही वस्तुस्थिती ज्यावेळेस समाजाच्या पुढे भगवंतानं सांगितली, मग मात्र सगळ्यांचं लक्ष एकाग्र झालं आणि भगवंताचं खरं प्रेम कळालं. आता मात्र तुम्ही आम्ही लक्ष देत नाही. वास्तविक पाहता ते धर्म टिकवण्यासाठी भगवान परमात्मा जन्म घेत असताना, साधू संतांचं रक्षण करण्यासाठी तो भगवान परमात्मा येत असताना अजून दुसरी एक गोष्ट अशी आहे की त्या गोष्टीच्या लक्षणावरून समजावं कलियुगामध्ये धर्माचा ऱ्हास होत चाललाय. पहिलं कारण आहे संतांचं आणि दुसरं कारण आहे गाय. कारण ही गाय चालते. ज्या वेळेस धर्मावरती गाणी येते ती गाय वत्सरूपी धेनू खऱ्या अर्थात भगवान परमात्म्याकडे जाते, बापाकडे जाते, ब्रह्मदेवाकडे जाते आणि विनंती करते, आता या पृथ्वीला भार आणि बापाचा भार सहन होत नाही, म्हणून काहीतरी करा. ही भूमिका अंतःकरणामध्ये मांडणारी ती गाय रूपी आणि खऱ्या अर्थानं वास्तविक पाहता गाय या विषयावरती बोलायचं तर त्याच्यात अनेक दिवस जातील. इथं बसलेल्यापैकी पूर्वीचा जर काळ पाहिला 90च्या अगोदर आमच्याकडे पाणी नव्हतं आणि MIDC नव्हती, पण प्रत्येकाच्या दारामध्ये एक ना दोन गाय होत्या. अरे अशी खोंड तयार व्हायची, घरची पण बाहेरची पण, म्हणजे गायची खोंड, घरातली खोंड. ते दूध पेल्यानंतर त्यांची बुद्धी ब्रिलियंट व्हायची. अरे विचारांची पातळी उंची वाढायची. आता जरसडाचं पेते म्हणून इकडे येत नाही. त्या गायीचं रक्षण करण्यासाठी ती गायी जर कत्तलखान्याला जाणार असेल, त्या गायीला जर पाळलं नाही, तिचं जर पालन पोषण केलं नाही, कारण आमचं धर्म, आमचा सनातन हिंदू धर्म शिकवतो ती गायी म्हणजे आमची आई आहे. त्या आईचं पालन पोषण करत असताना प्रत्येकाच्या दारामध्ये, काल परवा दिवशी दत्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी आणि गंगापूरला गेलो. तिथे गेल्यानंतर एक कथा त्या ठिकाणी भागवत कथा करण्याची इच्छा निर्माण झाली. गुरुचरित्राचं पारायण आणि भागवत कथा पुढच्या महिन्यामध्ये 17 ते 24 करण्यासाठी तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर एवढीच गाय पाहिली, खूप आनंद वाटला. त्यांना विचारलं, त्या ब्राह्मण काकांनी त्यांनी सांगितलं मला गाय नको होती. एक असं जोडपं आलं की त्यांच्याकडे पैशाला कमीच नाही, जवळजवळ 21 वर्ष नवरा बायको बोलत नव्हते. 21 वर्ष आणि मोठा अधिकारी माणूस होता. आणि ज्या दिवशी त्याच्या तिसऱ्या दिवशी बोलायला लागले, त्यांनी सांगितलं तुम्हाला गाय द्यायची. म्हणले गाय घेऊ नका, नको आहे. म्हणले द्यायची म्हटल्यानंतर म्हटले मग कोंबडो द्या, ती एवढं पिल्लू असतं ती द्या. म्हणले निस्ती ती नको, त्याच्यातली कपिली काळी द्या. मग तिथं मात्र 3.5 लाखाची गाय आहे. किती लाखाची? 3.5 लाखाची. आणि ती पाळताय. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ती गायीचं शेण पवित्र होतं, त्या गायीचं गोमूत्र पवित्र होतं. माऊली ज्ञानोबा आहे म्हटलंय त्या गायीचं दूध पवित्र आणि गोड आहे. दूध पवित्र आणि गोड वासेची
त्वचेची अपघात तरी ते अखेर गोचर अशिल्प काही सेवली आपली गोचराची आव्हानाचा नको ते सेवन करायला लागली. अरे पवित्र दूध तुम्हाला मला समजत नाही. गाय पाळणं तुमच्या आमच्यासाठी कठीण झालंय म्हणून ती गाय आणि असणारी त्या भगवान परमात्म्याकडे जाती. भगवंताने महादेवाने प्रश्न विचारला, पार्वतीने प्रश्न विचारला, देवी परत येणार आहेत का? हो म्हटले परत येणार आहे. आता ठरलंय परत जावं लागेल. दोघांचं संभाषण झालं आणि पवित्र असणारा तो भगवान परमात्मा यायचं ठरलं. यायचं कुठं म्हटले कुठंतरी जागा पाहावी लागेल आणि जागा पाहण्यासाठी सर्व तयारी केली. दशरथ राजाच्या घरी आणि नियोजन झाल्यानंतर अयोध्येमध्ये त्या दशरथ राजाच्या घरामध्ये पुत्र नाही आहे. शोकानं 3 पत्नी होत्या. आमच्याकडे 1 2 राजालाही 3 कराव्या लागल्या. 3 पत्न्या केल्या तरी पुत्र होत नाही. काय करावं? आणि म्हणून त्या ठिकाणी असणारे त्यांचे आणि कुलगुरू घरामध्ये असणारे वशिष्ठ भगवंताचे आणि त्यांच्या पत्नी दोघंही समोर बसलेले आहेत. त्यांचा मुलगा रडायला लागला. आज छोटंसं बाळ रडतंय. अरुंधती म्हणते देवा याला समजवा काहीतरी, हा रडायचा थांबत नाही. आणि म्हणून प्रत्येकाकडे दिला, महाराजांकडे दिला. दशरथ राजांनी मांडीवरती घेतला. ज्याला लेकरू नसताना त्याला त्याची आवड असते, खूप ओढ असते आणि म्हणून राजांना घेऊन फिरवला. त्याला मात्र शांत होईना. अरुंधतीचा आणि तो मुलगा घेऊन त्या तिघी आणि राण्यांनी त्याला कौशल्याने घेतला, कैकेयीने घेतला, सुमतीने घेतला आणि तो फिरवत असताना रडायला राहत नाही. आणि म्हणून काय करावं हा प्रश्न सगळ्यांच्या समोर पडला. मग मात्र दशरथ राजा आणि वशिष्ठांना विचारतात की वशिष्ठजी हे बच्चा क्यों रो रहा है? त्यावेळेस वशिष्ठांनी सांगितलं कुठेतरी पीन मारावी लागते, कुठेतरी जाणीव करून द्यावी लागते. आणि म्हणून वशिष्ठजी म्हणतात राजन ये रो रहा है, मैं कुलगुरु हूँ, आपका जो घर है वो शिष्य का घराना है. तुम्ही शिष्य आहात, मी गुरु आहे. त्याचं म्हणणं असं आहे की तुम्हाला शिष्य राजा दशरथ मिळाला पण मी जन्माला येऊन फायदा काय? मला जर कोणी शिष्यच नसेल तर. एवढ्या शब्दावरून दशरथ राजाच्या लक्षामध्ये आलं. दशरथ राजाने समजलं की काय करावं लागेल. अजूनपर्यंत राजा दशरथ वशिष्ठांकडे जात नाही, विचारत नाही की मला मूलबाळ होत नाही, काय करावं. आणि म्हणून ते सांगत नाही. कारण बळच ऐका, बळच सांगायचं नाही, विचारल्याशिवाय काही तेही सांगत पुसले जेणे अंतःकरण भोदिले संकल्पाने. विचारल्याशिवाय सांगू नये असा दंड काय. आणि म्हणून ज्यावेळेस राजानं वशिष्ठजींनी आठवण काढून दिली, दुसऱ्या दिवशी राजा सदरेमध्ये गेलेला आहे. वशिष्ठजींना विचारतोय काय करावं लागेल. वशिष्ठजींनी सांगितलं बाबा याच्यासाठी पुत्र कामिष्ठ यज्ञ करावा लागेल. म्हणले काय खर्च व्हायचा तो होऊ द्या. म्हणले खर्च तर होणार आहे, तो करणार आहे. तुझ्याकडे कुठल्याही गोष्टीची कमी नाही. अरे तू हत्तीच्या सोन्यासारखी त्या कामिष्ठ यज्ञामध्ये तुपाची धार लावशील याची आणि शाश्वती मला आहे. तू राजा आहे आणि गांधार नगरीचा असणारा अयोध्ये नगरीचा असणारा तू राजा, कुठल्याही गोष्टीची कमी नाही याची मला जाणीव आहे. रांजणगावमध्ये सुद्धा जर एखादा यज्ञ करायचा म्हटलं तर हत्तीच्या सोंडे एवढी धार लावण्याची ताकद निर्माण झाली. रात्री महाराजांनी सांगितलं श्रीमंत आहे, श्रीमंत आहे, संत आहे. परंतु अशा पद्धतीचा असणारा हा योग तिथं आल्यानंतर मग मात्र राजा दशरथाला वशिष्ठजी म्हणतात त्याच्या अगोदर तुला 3 श्वापद मारावी लागतील. किती? 3 श्वापद मारावी लागतील. आपण आता कधी कधी म्हणतो हे चुकीचं करताय, परंतु काही कणकीचं कापत कणकीचं बनवून कापतात. असो ज्याच्या त्याच्या अंतःकरणाचा भाव आहे. मुंगी बनवू नये अशी काहींची भाव आहे. काही सोडण्याचा प्रयत्न जिवंतपणे करतात. माझ्या धर्मवीर संभाजी राजाला सोडण्याचा प्रयत्न केला जातो. हो, परंतु खऱ्या अर्थानं अशी भूमिका असताना 3 शपथ मारावी लागतील. म्हणून राजानं कधी करावं याचा विचार घेतला नाही. आणि विचार न घेतल्यामुळं राजा दशरथाने विचार केला कंस करे सो आज करे सो अभी निकल जाएगा सास तो करेगा कभी. अरे श्वास निघून गेला तर मग करणार कधी. आणि म्हणून राजा दशरथाने तयारी केली, शिकारीसाठी निघाला. आणि शिकारीसाठी निघाल्यानंतर तिथं वनात जाऊन बसला. सरोवराच्या काठावरती बसल्यानंतर धनुष्याला बाण लावलेला आहे. दिवसभर स्वप्नात आलेलं नाही. रात्रीचा प्रसंग आहे. कुठेतरी डुकडुक 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 पाण्याचा आवाज येतो. त्या दिशेने बाण मारल्याबरोबर असणाऱ्या श्रावण बाळाच्या आणि अंतःकरणामध्ये छातीमध्ये तो बाण धसकन घुसलेला आहे.
श्रावण बाळाचा आवाज आला, वाचवा वाचवा वाचवा. आवाज आल्यानंतर दशरथ राजाने बळ काढावा, त्याच्या जवळ जावं, विचारावं, अरे काय झालं, कोण आहेस तू? मी श्रावण आहे, माझे आई वडील आंधळे आहेत, त्यांच्यावरती प्रेम करतो. त्या आंधळ्या आई वडिलांची इच्छा आहे काशीला जावं, दर्शन विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं. ही अंतकरणाची आई वडिलांची भावना अंतकरणामध्ये घेऊन त्यांना मात्र कावड केली आणि मी काशीला घेऊन चाललो आहे. आता माझे आई वडील चांगल्या वाचून मरतील, मी मरतो याचं दुःख नाही आहे. माझा शेवट होतो, माझा अंत होतो याचं दुःख श्रावण बाळाला नाही आहे. पण माझ्या आई वडिलांना मी पाणी पाजू शकत नाही. आई वडील तहानलेले, हे अंतकरणाची भावना ज्यावेळेला प्रगट केली तसं राजाने सांगितलं, काळजी करू नको, उर्वरित तुझं काम मी करेल आणि मी तुझ्या आई वडिलांना पाणी पाजेल. असं म्हटल्याबरोबर धन्यतेने खऱ्या अर्थानं विश्वास ठेवला आणि त्यांच्या असणाऱ्या मांडीवरती डोकं ठेवून खऱ्या अर्थानं भगवान श्रावण बाळाने आपला देह सोडला नाही बाबा, आपलं शरीर सोडलं आणि मग दशरथ राजा पाणी घेऊन गेलेला आहे. तिथं पोचल्यानंतर तो धर्म टिकवण्यासाठी काय काय करावं लागतो याच्यावरती विचार मांडत असताना तो भगवान परमात्मा जन्माला येतोच तेवढ्या कारणासाठी की खऱ्या अर्थानं त्याला धर्म टिकवायचा आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्यावरती प्रेम करणारी असणाऱ्या मंडळींना आणि मग त्याला वाचवायचंय. तुकोबरायांना जाणीव झाली. आता तुम्ही डायरेक्ट म्हटले तुकोबरायांना जाणीव करून देताय, तुम्ही श्रावण बाळाची कथा संपून जन्माला निघाले, पण इथं मात्र तो धर्म रक्षण करण्यासाठी आलेला भगवान परमात्मा कशासाठी आला याच्याकडे लक्ष दिलं त्याचा उपयोग नाही. म्हणून अभंगाच्या चरणामध्ये पहिल्या चरणामध्ये तुकोबरायांना धर्म रक्षा आपल्या असणाऱ्या भक्तजनांना पाळण्याचा प्रयत्न आटोकाट करणारा तो भगवान परमात्मा बरोबर 5 मिनिटं शिल्लक आहे आणि मग मात्र तो भगवान परमात्मा अनेक साधू संतांसाठी आणि आम्ही ऋषी राजांना सुद्धा खऱ्या अर्थानं एकादशी व्रत करावं. त्याचा व्रत करत असताना भगवान परमात्म्याला दया आली. अरे त्याला मिळालेला शाप आणि शापातून त्याला बाजूला काढावं, कारण तो भगवान परमात्मा असा आहे ज्याच्यावरती प्रेम करतो, ज्याच्यावरती खऱ्या जीव लावतो आणि जो भगवंतावरती प्रेम करतो त्याचं रक्षण करण्यासाठी पुढे मागे उभा राहायचं. आली आघात निवाराया. आम्ही ऋषी राजावरती आघात आणि निर्माण झाल्यानंतर त्याच्यासाठी गर्भवास असा असणारा आज मात्र यायची तयारी सुरू आहे. कसं यावं आणि म्हणून आधी 30 जणांना मारावं लागलं. मारल्यानंतर ज्यावेळेस पाणी घेऊन राजा दशरथ गेलेला आहे, आता मात्र श्रावण बाळाचे असणारे आई वडील पाणी घेत नाही. बाळा
एवढा उशीर काय झाला बाळा? किती वेळ वाट पाहतोय? कालेने आणि व्याकुळ झालं बाळा, अजूनही तू येत नाही अशी अंतःकरणाची भावना त्या ठिकाणी मांडत असताना तोपर्यंत श्रावण बाळाने दिलेला शब्द दशरथ राजाच्या अंतःकरणामध्ये घर करून बसलाय. जोपर्यंत माझे आई वडील पाणी पित नाही तोपर्यंत तुम्ही आणि मुखातून शब्दही काढू नका, कारण शब्द तुमचा लक्षात येईल. कारण जी आंधळी असतात ना मायबा, धर्माच्या दृष्टीने आंधळी असणारी, डोळे असून आंधळी असणारी गोष्ट निराळी आहे. परंतु ह्या चर्मचक्षु नसेल, ज्ञानचक्षु जर असेल तर मग मात्र त्याला आपण रात्रीच विचारायला प्रज्ञाचक्षु असणारे जाटते वेळेकर बाबा अखंड शास्त्र पाठ आहे, मुखदगत आहे, असे असणारे ते बाबा 1-5 मिनिट. आणि म्हणून असे असणारे ते महात्मे आईवडिलांना तोपर्यंत पाणी बोलू नका तोपर्यंत ते पाणी घेत नाही. आईवडिलांचा हट्ट आहे, ते पाणी घेत नाही. आता मात्र काय करावं सुचत नाही. आणि म्हणून पाणी घ्या म्हटल्याबरोबर त्यांनी विचारलं दशरथा, अरे तू कोण आहेस? आमचा मुलगा कुठं आहे? आमचा श्रावण कसा आला नाहीस? कुठं आहे श्रावण? मग इत्युंभूत कथा सांगितल्यानंतर मग दशरथ राजाला खऱ्या अर्थानं सहजतेनं त्या आईवडिलांनी प्राण सोडत असताना सांगितलं, राजा आम्ही जसं आमच्या पुत्रासाठी तडफडून मरतोय तसं तू सुद्धा तुझ्या पुत्रासाठी तडफडून मरशील. हा शाप दिल्याबरोबर दशरथ राजाला दुःखही झालं आणि आनंदही वाटला. अरे मरणार आहे तर पुत्र तरी होईल, त्या पुत्राच्या योगाने आणि पुत्र होईल आणि मग योगाने तडफडून मरेल. अशी भूमिका लक्षात आल्यानंतर झालेलं पाप क्षालनासाठी आणि पुत्र कामिष्ठी यज्ञ केला. यज्ञामधून आणि यज्ञ नारायण भगवान प्रगट झाले. त्या यज्ञ नारायण भगवान परमात्म्याच्या हातामध्ये प्रसाद होता, त्यांनी वसिष्ठांच्या हातामध्ये दिला आणि तो प्रसाद वाटण्यासाठी वसिष्ठजींनी दशरथ राजांना दिला. ते प्रसाद घेतल्यानंतर मग मात्र तो प्रसाद वाटावा कसा याच्यासाठी दशरथ राजाने तिन्ही पत्न्यांना खऱ्या अर्थानं अर्धा वाटून दिला. अर्धा 3 भाग केले, तिघींना दिला. पण बारकीनं विचार केला सगळ्यात आधी मला नाही दिला म्हणून तिने फेकून दिला. तो असताना धारीनं झटपला, तिकडं जाऊन अंजनीच्या आणि वट्यामध्ये पडला. अंजनीने सुद्धा आणि पुत्रासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करणारी ती अंजनी माता. इथं मात्र प्रभू रामचंद्राचा आणि एक तुकडा गेल्यानंतर दोघींनी अर्धा काढून दिला. आता 4 मुलं होणार. पहिला प्रभू रामचंद्र, दुसरा लक्ष्मण आणि बाकीचे मुलं होणार आहेत. म्हणून आनंदाची वार्ता दिवस गेल्याचे कळाले आणि आनंदाची वार्ता त्या अयोध्येमध्ये फिरल्याबरोबर त्या प्रभू रामचंद्रांच्या स्वागतासाठी सगळी अयोध्या सज्ज झाली. जिकडं तिकडं भारत का बच्चा क्या बोलेगा म्हणजे जय श्रीराम बोलेगा. आणि म्हणून अशा पद्धतीनं तयारी झाली आणि त्या भगवान परमात्मा काही क्षणामध्ये येणार आहे. आता काय करावं? सगळ्यांची धावपळ सुरू आहे आता अयोध्येमध्ये आणि खऱ्या अर्थानं दिवस योग्य वेळ काळ आणि पाहून भगवान परमात्म्याचा जन्म होणार आहे. इथं मात्र तुकोबराय म्हणतात की तो भगवान परमात्मा येतो नाही असं शंका नाही. कारण पाहिलं तुम्ही अंबी ऋषी राजासाठी सुद्धा आता अभंगाचं दुसरं चरण अंबा ऋषी
जसे जसे दिवस जायला लागले, आपल्या इकडे दिवस जातात, पटपट जातात, पटपट जातात, दिवस वाढायला लागले, तसं तसं ग्रीष्म ऋतू जवळ यायला लागला. आता मात्र असणाऱ्या त्या आईला डोहाळे लागले मायबाप. त्या असणाऱ्या आईला डोहाळे लागल्यानंतर तिच्या अंतःकरणाचा भाव आता मात्र धर्माचं रक्षण करायला येणारा भगवान परमात्मा पोटात आहे. इथं युट्यूबचे चॅनल पाहून, फेसबुक, इंस्टाग्राम पाहून आया मात्र काय आणतील अंतःकरणामध्ये, काय मुलांना जन्म घालतील, तिथं मात्र काय करावं, अरे धनुष्य हातामध्ये घ्यावा, धर्माचं रक्षण करावं आणि दुष्टांचा संहार करावा, असे डोहाळे ज्यावेळेस त्या असणाऱ्या कौशल्याला लागले. त्या डोहाळ्यांचं वर्णन करत असताना त्या डोहाळ्यामध्ये भगवंत अंतःकरणामध्ये आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत येतो, चांगला ऐका, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत प्रगट होतो त्याला त्याची स्थिती बदलते. असतं सात्विक भावाचं भरत रामायणामध्ये उत्कृष्ट वर्णन आहे की त्या असणाऱ्या कौशल्याला आणि ती भूमिका. मग मात्र वसिष्ठांना सांगितलं, वसिष्ठ महाराज तुम्ही जाऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करा. रामायणाकडे लक्ष द्या. शांत करण्यासाठी गेलेले वसिष्ठ सुद्धा त्यांनाही हात लागल्याबरोबर थरथर थरथर कापायला लागले. वसिष्ठ महाराजांना डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्यांनाही समजेना काय झालंय. ते पाहायला गेल्यानंतर त्या कौशल्याची स्थिती वर्णन करत असताना आता मात्र तो भगवान परमात्मा पूर्ण आणि अवस्थेमध्ये आल्यानंतर त्या भगवान परमात्म्याचा अवतीर्ण होणार आहे. आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याचं भजन करत असताना त्याला त्याच्या स्वागताची तयारी करत असताना अखंड भारतवर्ष आणि त्या भगवंताच्या भजनामध्ये प्रमाण झालं. तुम्ही आधी होतो न होतो ही गोष्ट झाली आहे. तो भगवान परमात्मा 7.5 लाख वर्षापूर्वी जन्माला आलेला तो भगवान परमात्मा आजही तुमच्या माझ्या हृदयस्थ जन्माला येतो. याचं प्रमाण साधू संत देतात. दैसा हृदयामध्ये विरामो असता सर्व सुखाचा आराम की भक्ती शिकामो विषयावरी इथपर्यंत आलो. आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याला कीव आली. याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही हे लक्षात आलं. आणि म्हणून भजनी मंडळ म्हणून महाराजांना आवडतं घ्या, नाहीतर वेळ साधता येणार नाही. कारण साधना हा पर्वकाळ गेला अंतरीचा अमळ. आणि म्हणून काय करा म्हणजे सगळ्यांना एकदा हात वरती करून भजन घेऊ. चला हात वरती करा.
फुलं फेकली, महाराज मोकळा केला आणि आम्ही सुटलो. एवढं शक्य, एवढं सहज नाही. 1-2 मिनिटं खाली बसा. एवढं शक्य नाही की सुनीता विल्यम नावाची महिला आंतरराष्ट्रीय रिसर्च करणारी, ती ज्यावेळेस गेली मायबाबा 8च दिवसासाठी गेली. लक्षात ठेवा, तुम्ही महिला आहे म्हणून सांगतो, कारण आईचं अंतःकरण तुमच्या ठाई आहे. आम्ही तर काय असेच आहोत. परंतु तिथं गेलेली ती महिला 8 दिवसासाठी गेली होती. 9 महिने थांबावं लागलं. किती महिने? मी म्हणणार नाही तुम्हाला 9 महिने मंदिरात बसा. 9 मिनिटं, अरे 9 मिनिटं. वास्तविक पाहता तिला विचारलं आल्यानंतर पत्रकारांनी की तिथं एवढ्या दिवस कसं ऍडजस्ट केलं. अरे प्रवासाला 8 दिवसासाठी गेलेला प्रवासी जर 9 महिने राहावं लागत, अंतःकरणाची भावना काय खावं, काय प्यावं, काय मिसावं. आणि फक्त विचार करा, अरे त्या भगवान परमात्म्याच्या मनात आल्यानंतर काय करणार नाही. त्या सुनीता विल्यमला पत्रकारांनी विचारलं तू कशी राहिलीस. तिने सांगितलं तिथपर्यंत जाण्याचं साधन मला विज्ञानानं दिलं, पण तिथं गेल्यानंतर फक्त माझ्या भगवान परमात्म्यानं मला शक्ती दिली आणि मी 9 महिने ज्या पद्धतीनं 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये होती, तशाच भूमिकेमध्ये तिथं बसून राहिले. परंतु माझ्या बरोबर भारताचं उच्च तत्वज्ञान गीता आणि दुसरी गोष्ट मारुतीची गणपतीरायाची एक मूर्ती माझ्या बरोबर होती. मी त्याच्याकडे पाहायचे, तो माझ्याकडे पाहायचा, मला शक्ती देत होता आणि म्हणून मी तिथे राहिले. तुम्ही पळायची घाई करू नका, जावं तर प्रत्येकाला लागणार आहे. तुम्ही राहायचं म्हटलं तरी थांबता येणार नाही, कारण तो उचलतो. इथं थांबलं नाही तर तिथं चांगला आहे का. भगवान परमात्म्याचा जन्म झालाय, संतांचं भजन बाकी आहे, कीर्तन, अनेक दृष्टांत सिद्धांत सांगण्यासारखे होते. मला आनंद रात्री झाला होता. कधी भगवान परमात्मा आज जन्माला येणार होता. मला आनंद रात्री झाला, कारण महाराजांनी तिथे अनाऊन्स करताना सांगितलं, हँडवेल वाचला, त्याच्यात 10 ते 12 कीर्तन. रात्री त्यांनी सांगितलं 9 वाजता कीर्तन चालू होणार आहे. म्हणलं बरं झालं, 9, 10, 11, 12 एवढे वेळ मिळणार आहे म्हणून मी रात्री खुश होतो. 9 वाजता चक्कर मारून कुणी नव्हतं. एकदा आळंदीला कीर्तन करायला काल्याचं महाराजांनी लावलं, कीर्तन सुरू केलं. सकाळी म्हणजे 8:30ला सुरू करू, 10:30ला संपून 11 वाजता आपलं घरी जाऊ. म्हणलं हरकत नाही. 8:30ला कीर्तन महाराज सुरू झालं, क्षमा मागून बोललो. 8:30ला कीर्तन सुरू झालं आणि कीर्तन जे रंगलं, आता ते भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. त्याच्यामध्ये एकदा शिकल्यानंतर 12:30 वाजता मला बऱ्याच जणांनी थांबवलं. म्हणजे आता बस करा, नाही तर आहेत ही सुद्धा निघून जाते. हो, कारण ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस काय बोलू शकणार, पण भगवान परमात्म्याने एकदा बोलायला सुरुवात केली की मग मात्र आपली वाणी खुंटीत होते. आणि मग आवरायला गेलं तरी तुकोबारायाने काय करावं, थांबत नाही, थांबत नाही. अरे रोमारोमामधून तर भगवान परमात्म्याचं प्रगटीकरण होत असो. या गोष्टीकडे जात असताना कीर्तनामध्ये आपण त्या भगवान परमात्म्याचं चरित्र पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. तो भगवान परमात्मा जन्माला आला, अनेक लीला केल्या. परंतु चांगलं सांगतो, जोपर्यंत या भारताला आपण जगतो त्या संविधानाच्या नियमानं, हे संविधान नव्हतं त्यावेळेस रामायण हे संविधान होतं. भावाने भावाबरोबर, आईनं बापाबरोबर, वडिलानं आईनं मुलाबरोबर, बापाबरोबर कसं वागावं हे शिकण्यासाठी रामायणासारखं शास्त्र होतं. परंतु मायबापा आता रामायण कमी केलंय आणि आम्ही संविधानाच्या पाठीमागं कोणाला कुठं कसं गुंतवता येईल हा प्रयत्न सुरू आहे. सोडवण्याचा विचार करत नाही. संत गुंतवतात, गुंतलेला सोडवण्याचा प्रयत्न संत करतात आणि आम्ही गुंतवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो प्रयत्न सोडून द्या. खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुम्ही सगळेजण उपस्थित झाला, जागा कमी आहे. दरवर्षी भगवान परमात्म्याला विनंती करतो, इकडे जाऊ द्या, समोर जाऊ द्या, कुठंतरी मोकळ्या राहणार. ही भक्ती करायची म्हटलं की थोडंसं मोकळं, पण कधी कधी मनाला आत घालावं लागतं. म्हणजे मनाला, कारण मन तर सावरत नाही. तुका म्हणे मन चंचल मन ओढाय ओढाय, त्या मनाला एकत्र करण्यासाठीच मारुतीच्या मंदिरात घातलं. म्हणजे आता कुठं जातील. आणि म्हणून तुम्ही सगळेजण आले. माझी येडी वाकडी कीर्तन सेवा श्रवण करून घेतली. उत्कृष्ट वादक या ठिकाणी योगेश महाराज आहेत. गायक मंडळीमध्ये चांगले चांगले गुणीजन आहेत. फक्त सिस्टीम नसल्यामुळे त्यांनाही सांगितलं तुकोबारायांचा काळ याच्यापेक्षा खडतर होता, पण तुकोबारायांनी भक्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. असो, या ठिकाणी आपली समर्पित होण्याच्या मार्गावरती आहे. कीर्तन संपलं
आणि परत तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या हृदयस्थ जन्माला आला. फक्त आता त्याच्यावरती लक्ष लावणी अंतरी कृष्ण पाहती नरनारी, म्हणून अंतकरणामध्ये लक्ष लावा आणि त्या भगवान परमात्म्याचं दररोज ध्यान करा, एवढीच विनंती करतो आणि सेवेला स्वल्प विराम.